हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम तुम्ही कसे आहात सर्वजण? आशा करते खूप छान असाल. मी पण मस्त आहे. तर दिवसाची छान अशी सुरुवात झाली. संडे आहे आज. खरं तर आर्यनला सुट्टी आहे आणि मला सुद्धा जिमला सुट्टी आहे, म्हणून निवांत कामं चालले होते. मी तर उठले होते, माझी मस्त आंघोळ वगैरे झाली होती. पण इथे आर्यन बघा कसा झोपलाय, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं. एवढं छान अंगावर घ्यायला आहे तरी सुद्धा तो साडीचं अंगावर घेऊन झोपलाय, जे की माझ्या सासूबाईंनी शिवलं होतं ते अंगावर घेण्यासाठी. त्याला खूप आवडतं ते. रूममध्ये एवढा सगळा पसारा बघून तुम्ही म्हणता किती राडा आहे, तर ते कपड्यांच्या घड्या मला आवरायच्यात आज, म्हणून ते राडा एक्स्ट्रा पडलाय. आणि आजच मग संडे आहे, तर ते सगळ्या घड्या मारून घेणार आहे. सगळा राडा झालाय नुसता बेडरूममध्ये. कपडे कपडे रोज घालायचे टाकायचे. तर चला, आर्यन तर झोपलाय, पण मला तर आहेत भरपूर कामं. तर सगळ्यात अगोदर बघा, इथे छान असं किचन वाटा क्लीन आहे. तो म्हणजे रात्री क्लीन केलेला आहे, म्हणून नंतर छान अशी देवपूजा करून घेतली. आणि हा पाहू शकता, छान मनी प्लांट आहे माझ्याकडे. हा मस्त, काय माहिती कसं, पण हा जेव्हापासून मी किचनमध्ये ठेवलाय ना, तसं तसं एक्स्ट्रा छान छान असे त्याला पानं येतच राहत आहे. तो फुटतच आहे आणि लांब पण झालाय आणि खाली असं एकदम खालीपर्यंत यायला लागलाय. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, ह्याच्या मुळा ज्या त्या बॉटलमध्ये आहेत ना, त्या खूप जास्ती झाल्यात आणि छान झाल्यात. त्याच्यामुळेच हा ग्रो करत असावा. आज चतुर्थी आहे, त्याच्यामुळे जेवण वगैरे काही जास्त बनवायचं नव्हतं, जसं की भाजी पोळी, म्हणून असं शॉर्टकटच आपलं जे साबुदाण्याची खिचडी वगैरे सगळं बनवायचं होतं. तर म्हणूनच माझ्याकडे वेळ होता, म्हणून म्हटलं चला कॉमेडी व्हिडिओ बनवून घेऊया. छान आवरलंय तर. पण आर्यनमध्येच उठला. मी 2च व्हिडिओ शूट करू शकले आणि उठल्याच्या नंतर त्याला लगेच ब्रश केला की माझ्यासारखंच त्याचं आहे, लगेच चहा लागतो. जोपर्यंत तो झोपलाय तोपर्यंत माझे बाकीचे कामं होतात. मला व्हिडिओ पण शांततेत शूट करता येते. पण तो उठल्याच्या नंतर आहे ना, मध्ये मध्ये येतो. आणि आपण किती म्हणलं ना, किती शान लेकरू असू द्या, त्याला नको म्हटलं ना व्हिडिओमध्ये येऊ, कॉमेडी व्हिडिओ बनवत असताना त्याला जर बोललं ना येऊ नको, तर तो मुद्दाम डोकतो. आणि मग मला जे पाठ करायचं असतं, 2 मिनिटं का होईना, आपल्याला दुसऱ्याच्या आवाजावर का होईना, पण ते थोडंसं छान वाटावं याच्यासाठी. आणि लिपसिंग करायचं म्हणजे असंच नाही करायचं, ते आपल्या तोंडून आलंय असं वाटलं पाहिजे ना, त्याच्यासाठी डायलॉग पाठ करावा लागतो. आणि त्याच्यासाठीच मग तो आर्यन घरात नसला किंवा झोपलेला असला करू शकते. इथे बघा तुम्ही, मला कामाला लावून हा मस्त आरामात बसलेला आहे मोबाईल हातात घेऊन. आता चहा पिऊन झालं की हा आजीकडे जाईन लगेच निघून. मला तर सर्व बाकीचे कामं करायचे. तर इथे ना आर्यनचा चहा पिऊन झाला होता आणि मग मी त्याला पाठवलं होतं मम्मीकडे तुपाचं भांडं आणण्यासाठी. कारण की मला खिचडी बनवायला घ्यायची आणि मला बघितलं तर तुपच नव्हतं शिल्लक, आणि पण साय भरपूर होती. तर म्हटलं चला करून घेऊया. तशी काय मी साय असली की लगेच करत नाही, पण जर आपल्याला तूप नसेल तर पटकन तूप होतं, ते पण 5 मिनिटात, बरोबर ना. जेव्हा गरज लागते तेव्हा कोणचे पण कामं 5 मिनिटात होतात. आणि जर गरज नसेल ना, त्या कामाला 8-8 दिवस लांबत जातं. असं माझं होतं. मी आर्यनला मम्मीकडे याच्यासाठी पाठवलं होतं की आत्तापुरतं तूप घेऊन ये आणि तुपाचं भांडं घेऊन ये असं. तर त्यांनी काय केलं, फक्त तुपाचंच भांडं घेऊन आला आणि तूप घेऊनच नाही आला. आणि जर तूप घेऊन आला असता तर मला इथे पटकन खिचडी बनवायला झाली असती. आणि हे जे तूप आहे दुसऱ्या दिवशी केलं असतं, कारण आता एवढं भर उन्हामध्ये मी तूप करू राहिले. तरीसुद्धा तुम्हाला सांगते, पटकन जेवढी 15 दिवसाची एक डबा भरून साय होती तेवढी सगळी साय मी त्या भांड्यात टाकली आणि एक तांब्या भरून गार पाणी नंतर टाकलं. तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटातच हलवण्याचा गोळा वरती आला, फिरवला. तर एवढं ऊन असून सुद्धा बरं का, तरी 12:30-1 वाजत आला होता. कारण आर्यनच 12 वाजता उठला होता. खरंच खूप जास्त लेट झालं होतं त्याला उठायला. आणि जेव्हा पण संडे असतो ना, मी त्याला अजिबात, संडे काय इतर कोणती सुट्टी असती ना, तेव्हा मी अजिबात त्याला लवकर उठवत नाही. कारण की उठला की मुलांचं लगेच मोबाईलचं चालतं, मग असं डोळ्याला अजिबात शांतता भेटत नाही. नुसता दिवसभर मोबाईल किती नाही म्हणलं तरी. आणि इकडं नको म्हटलं ना घरी, तर इथे मोबाईल नाही बघत. आणि नंतर चाललो आजीकडे, मग तिकडे गेलं की फुल वायफाय, त्यांच्या घरी पण वायफाय आहे, सगळं आहे. त्याच्यामुळे मग तो तिकडे निघून जातो. आता मम्मी पण तूप बनवती ना, त्याच्यामुळे तिच्याकडे एक्स्ट्रा तूप असतं, जास्तीचं असतं. कधी पण मी गेले की नसलं तर मी घेऊन येत असते. असं नाही की नाही, ते कधीच विकत घेत नाही. त्यांच्याकडे 1-1, 2-2 किलो असं तूप असतंच. म्हणजे खरं तर ती जास्तच बनवतच राहते. तिचं कधीच असं नाही की तूप आज नाही घरामध्ये. 1-1 डबा तिचा ऑलरेडी भरलेलाच असतो. किती पुढे तूप करू दे, ती महिनाभराचं करत असेल, 3 आठवड्याचं, आणि मी आता 15-15 दिवसाचं करायला लागले. का तर मला उरतच नाही, शिल्लक नाही राहत. मग मला 15-15 दिवसाचंच करावं लागतं, पटकन नाही का. म्हणजे संपलं की लगेच करायचं. एवढं ऊन असून आहे ना, 5 मिनिटात हलवण्याचा गोळा वरती आला. बघू शकता, छान असं धुवून घेतला. आणि 2-3 भांडे आहेत ना, म्हणजे जे 2-3 पातेले आहेत ना, ते दुधाला गुंतलेत माझे. खरं तर रविवारी म्हणजे आर्यन आता तिकडं चहा पिऊन येतो संध्याकाळी, मग उद्याच्याला दूध जास्त उरतं. असे 2 पातेल्यामध्ये दूध आहे मोठ्या, म्हणूनच मी ह्या भांड्यामध्ये तूप हे करायला घेतलं. छान लोणी धुवून घेतलं. आणि जे उरलेलं ताक आहे ना, ते काही मी पित नाही बाई, कारण की ते जरा आंबट कसं तरी वेगळंच लागतं, का माहित नाही मला. पण
चांगलं नाही लागत मला, म्हणून मी ते साईडला ठेवून घेतलं. आणि हा जो लोण्याचा गोळा आहे तुम्ही बघू शकता 15 दिवसाचा, तर तो छान असा मस्त अजून थंड पाण्याने चांगला धुवून घेतला. ते पाणी निथळून घेतलं आणि मग हे ना मला आता हे कढायला ठेवायचं होतं. तुम्ही बघू शकता किती तेलकट झालंय. पहिल्यांदा मी हात धुवून घेतले, कारण की आहे ना मग ते इकडं तिकडं भांड्यांना लागतात म्हणून आधी हात स्वच्छ केले. नंतर जे मिक्सर आहे ते क्लीन केलं आणि त्याच्यानंतरच मग मी ते तूप काढायला ठेवणार होते. तूप काढायला ठेवलं आणि इथं बघू शकता एवढे सगळे कामं चालू आहेत. तुम्हाला लगेच कळून जाईल की आपण किचनमध्ये असलो की आपल्याला 10 हात असतात, बरोबर ना. इथं लोणी बनवून घेतलं, ते कढायला पण ठेवलं. इथं साईड मी आता आहे ना खिचडीची पण तयारी करू राहिले. मिरच्या घेतल्या 4-5, कारण मला ना खिचडी म्हणजे खूप उशीर झाला होता, 1:30-2 वाजत आले होते. आणि असं कधीच नाही उपवासाच्या दिवशी लवकर खिचडी बनवून खाईल का काय, असं नाही. आदल्या दिवशीपासून भिजत असते खिचडी, आदल्या दिवशीपासून तयारी असते दुसऱ्या दिवशी उपवासाची, पण ते काय लवकर होत नाही, बाकीचेच कामं निघतात. पटकन इथे मिरची कुटायला घेतली. आता मिक्सर लावणार नव्हते एवढ्यासाठी, कुठलेलीच मिरची छान लागती. मग काय 2 बटाटे घेतले, छान धुवून घेतले आणि त्याची साल काढायला घेतली. म्हटलं छान 2 बटाटे टाकूया, जास्तीची खिचडी होईल, मग आर्यनला पण होईल म्हणून असं केलं. नाहीतर इतर वेळेस मी एकच बटाटा टाकत असते, जास्त बटाटा टाकत नाही खिचडीमध्ये. खिचडी पण बनवायची होती, आर्यनला डोसा पण बनवायचा होता. आता रात्रीचे डोसे आहेत ना, जे की मी तांदळाचे आणि ते बनवले होते, आता तो व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघा. त्याच्यामध्ये पण रेसिपी नाही दाखवली आणि याच्यात पण रेसिपी नाही दाखवली, पण सांगते मी तुम्हाला. खरंच खूप छान झाला होता, म्हणून तो परत हट्ट करत होता, मम्मा तसंच बनव मला, मी खिचडी पण खाणार आहे आणि डोसा पण खाणार आहे, असंच त्याचं चाललं होतं माझ्या मागे मागे. तो बसलेलाच होता. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मी आजीकडे जाणार आहे असं त्याचं म्हणणं होतं. मग मी त्याला थोडंसं अभ्यासाला बसवलं, तर तूप इथं माझं बनवून झालं होतं, रेडी झालं होतं. मग काय पटकन खिचडी बनवायला घेतली. उपवासाची साबुदाण्याची खिचडीसाठी बटाटे, हिरवी मिरची आणि साबुदाण्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालून घेतलं होतं, टाकून मस्त मिक्स करून. तूप असं मस्त छान थोडंसं थंड होऊन दिलं, ते अजून होत होतं त्याच्यामध्ये बुडबुडे आल्यासारखं, म्हणून थोडंसं थंड होऊन दिलं. त्याच्यानंतर खिचडी बनवायला घेतली. खिचडी बनवताना आधी कढईमध्ये तूप टाकलं, हिरवी मिरचीचं कूट म्हणजे हिरवी मिरची कुटलेली टाकली, बटाटा आधी टाकून घेतलं, छान त्याला मस्त असं बटाट्याला थोडा कलर येईन असं ब्राऊन कलर, तसं करून घेतलं, कारण मला तसं बटाटा त्याच्यामध्ये खूप आवडतं. थोडा कलर चेंज झाल्याच्या नंतर हिरवी मिरची टाकली आणि नंतर मग आहे ना हे जे मिक्स करून ठेवलं होतं शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणा ते टाकलं. अलीकडच्या गॅसवरती खिचडी होत होती, अलीकडे तूप ठेवलं होतं आणि मधल्या गॅसवरती आहे ना मी थोडंसं कढईमध्ये पाणी टाकलं, ते वास जातो ना, मग कढईमध्ये पाणी उकळून घेतलं की भाजीचा जो वास असतो तो निघून जातो. शक्यतो ती मोठी कढई आहे ना, त्याच्यात मी जास्त काही बनवत नाही आणि नॉनव्हेज वगैरे काही त्याच्यामध्ये बनवत नाही, त्याच्यामुळे ती खिचडीलाच म्हणजे चांगली आहे मोठी जी कढई आहे ती. आणि जी मधली छोटी कढई त्याच्यामध्ये रोजच्या भाज्या बनवत असते, तर ती छान अशी आहे ना, छान पाणी उकळून आहे त्याचा वास वगैरे काढून घेतला. नंतर मी त्याच्यामध्ये तूप टाकलं, कारण की थोड्याशा पापड्या वगैरे तळायच्या होत्या आणि ज्या मी मागच्या वेळेस बनवल्या आता त्या संपत आल्यात, कारण की मी आहे ना त्या 1 किलोच्या बनवल्या होत्या खरं तर, त्याच्यामुळे ते संपत आल्यात, मला अजून बनवायच्यात, म्हणून मी अजून बनवणार आहे. खूप छान झाल्या होत्या. कोणची पण गोष्ट बनवताना मी थोडी आधी बनवत असते, छान झाली तर तेच फॉलो करून अजून जास्तीचं बनवत असते, तसंच बनवणार आहे. जेव्हा बनवल तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करन. इथे मला आता खिचडी बनवूपर्यंत खूप जास्त भूक लागली होती. आजचा माझा जो डाएट आहे तो सगळा मोडून पडला होता, कारण की मी सकाळी फक्त चहा घेतला होता आणि उपवास म्हणलं की दुसरं काही खाता येत नाही. दुसरं फळही नव्हतं घरामध्ये, पण चिक्कू होते जे की पिकत आले होते. म्हणलं बघूया, एखादा पिकलाय तर उपवास आहे आणि एखादा पिकला तर तेवढंच होऊन जाईल. एक चिक्कू जरी खाल्ला तर अजून अर्धा तास आपण थांबू शकतो भुकेशिवाय. काय एक म्हणता म्हणता 2-3 निघाले चिक्कू पिकलेले. मग आर्यनला बोलवलं, तो अभ्यास करत होता, तर मग तो म्हटला मम्मा एवढं माझं वाचन घे, म्हणून तो आला. नंतर मग चिक्कू वगैरे खाल्ले आम्ही दोघांनी. नंतर मी किचन क्लीन करून घेतलं, कारण की पापड्या पण तळून झाल्या होत्या, खिचडी बनवून झाली होती, चिक्कू पण खाऊन झाले होते. मग लगेच आहे ना डोश्याची तयारी केली, जे की आता पीठ शिल्लक होतं थोडंसं. पटकन छान त्याच्यामध्ये एक कांदा कट करून टाकला, टोमॅटो कट करून टाकला, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि त्यात थोडेसे जिरे टाकले, मग हळद पण टाकली आणि थोडंसं लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं, छान त्याला हलवून घेतलं, थोडंसं पाणी मिक्स केलं, कारण की ते घट्ट पीठ झालं होतं. मग बनवायला घेतलं. आता तुम्हाला मी सांगितलंय त्याच्यामध्ये काय काय टाकलंय. आणि हळद टाकली की त्याला पिवळा कलर येतो आणि नाही टाकली तर मग व्हाईट राहतं. तुमच्या मनावर आहे तुम्हाला डोश्याला कलर द्यायचा की नाही द्यायचा, पण मला हळद टाकल्यावर जरा बरं वाटतं. असं मी याच्यामध्ये कधीच कांदा वगैरे टाकत नाही बरं का. तर हा पहिल्यांदाच बनवत आहे. आर्यनला म्हटलं बघूया कशी टेस्ट लागती, कारण की जर आपण असा प्लेन डोसा बनवला त्याच्यासोबत चटणी बनवा, मग थोडंसं सांबर बनवा, असं होतं. पण तेवढा वेळच नव्हता आणि मग आर्यनला एकट्याला खायचंय म्हणलं,
एवढं सगळं कुठं बनवत बसणार, म्हणूनच मग मी हे असं केलं होतं. नाही तर माझे प्लेन डोसे असतात, जसं की फक्त मीठ असतं आणि मग व्हाईट कलरचा नाही का तसा, आणि मग त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा सांबर वगैरे असं बनवत असते, इडली बनवत असते. पण ह्यावेळेस तसं केलं नाही. घरात जास्त माणसं खायला नसले की आपण ते सगळं तामझाम करत नाही खरं तर. आणि आर्यन काय एखादा 2 खाईल आणि एवढं सगळं बनवत बसायचं म्हणून. आणि मला उपवास पण होता. छान असा बनवला, इथे बघू शकता कुरकुरीत झालाय, खूप मस्त झालाय. आता मी तुमच्या समोरच आहे किती वेळची किचन मध्ये. आता फक्त खाण्यापिण्याच्याच गोष्टी झाल्यात. आणि तुम्ही म्हणता की डाएट आणि उपवास, तर उपवासाला खिचडी खावाच लागती. कधी कधी मी फक्त पापड्यावरच असते, पण आज खिचडी बनवली होती, आपल्यामुळे लेकरांना पण खायला भेटतं. इथे छान एक कैरी चिरून घेत होते, कारण म्हटलं तोंडी लावायला, आणि कसं त्या कैऱ्या तशाच पडून राहतात म्हणून म्हटलं जेवढ्या आहे तेवढ्या खायच्या, नंतर काय आपल्याला अर्धा वर्ष खायलाच काही भेटत नाही. आणि आता जोपर्यंत कैऱ्या तोपर्यंत कैऱ्या खायच्या, नंतर आंबे चालू होतील मग आंबे खायचे. तर इथं आर्यनचं ताट रेडी करत होते. आज आर्यन खूप जाम खुश होणार होता, कारण की मी त्याच्यासाठी एवढं भारी ताट बनवलं होतं जेवणाचं, संडे स्पेशल. असं माझ्यासारखं तांब्यामध्ये कोण कोण दही लावतं, तांब्यामध्ये दही लागल्यावर असं घट्ट होतं, बघू शकता. तर मी पण दही घेणार होते, आर्यनला पण इथं दही दिले. उरलेल्या आता जे आहे ना तांब्यामध्ये, त्याच्यामध्येच थोडंसं दूध अजून टाकायचं आणि 2 दिवस त्याला एक पूर्ण दिवस त्याला बाहेर ठेवायचं, मग असं घट्ट दही आपल्याला भेटतं. ताट बघू शकता किती मस्त बनवलं, एवढं छान आर्यनला खायला द्यायचं होतं. आणि इथं बघा त्याची गंमत, त्याचा व्हिडिओ घेते, त्याला माहीतच नाही आणि तो एवढा लाजला. अर्धी पॅन्ट काढून ठेवली होती आणि अर्धी तशीच मोबाईलच्या नादात ठेवली, म्हणून म्हटलं थांब तुला दाखवतेच सगळ्यांना. म्हणून असा इथं मस्त असा इथं पचका झालेला आहे आर्यनचा तुमच्या समोर बघू शकता. अजून एक बनवून ठेवला मी, म्हटलं त्याला लागला तर. आणि इथं माझं ताट मी रेडी केलं होतं, असं माझं ताट आहे. याच्यामध्ये फक्त आर्यनचा डोसा नाही आहे, आणि बाकी मग त्याला एक्स्ट्रा बनवलं मी, कारण की म्हटलं खिचडी पण देते, पापड्या पण देते, दही पण दिलंय त्याला, सेम आहे. पण इथे डोसाच फक्त एक्स्ट्रा त्याला बनवलेला आहे. आता माझं किचन मधलं सगळं काम झालेलं होतं. खाऊन झाल्याच्या नंतर भांडे वगैरे घासायचेच राहिले तेवढे फक्त. आता बघू शकता आम्ही दोघं मस्त असं इथं जेवायला बसलो, म्हणजे मी फराळ करायला बसले आणि आर्यन जेवायला बसलेला होता. पटकन तो कॅमेरा समोर गेला, म्हणजे कॅमेरा सेट करायला गेला. म्हटलं मम्मा तुलाच दाखवतो फक्त मी. म्हटलं ठीक आहे चल मलाच दाखव. आता माझं इथं खाऊन झालेलं आहे मस्त, पण मला किचन वगैरे पुसून क्लीन सगळं, हॉल बेड सगळं आवरायचं होतं, छान पुसून घेतलं. कपडे वगैरे धुवायचे बाकी आहे, मी ते धुवून घेते. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.